विद्यार्थी मित्रांनो, शुभप्रभात. मी सिमरन मिस, आपली मराठी विषयाची टीचर केडेक्स शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 11 लेख या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मागच्या तासाला आपण या कवितेतील काही परिच्छेदांचा अभ्यास केला. तर सर्वप्रथम मी पुन्हा तुम्हाला या कवितेमध्ये कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी काय सांगितलेले आहे याचं थोडक्यात वर्णन सांगते. कविता क्रमांक किती आहे? 11. लेख. याच्या लेखिका आहेत अस्मिता जोगदंड. अस्मिता जोगदंड यांचा जन्म 1984 झाला. त्यांनी अस्मिता, स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, मायमातीचे लिपण, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता लेख या कवितेमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेले आहे तर लेख घरात वावरते तेव्हा सारे घर कसे असते, हसते, प्रसन्न व बोलके असते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण येतं आणि लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन कवयित्रीने इथे या कवितेमध्ये केलेले आहे. लेक आणि तिच्या आईचे जे नाते आहे त्या नात्याचे सुंदर वर्णन इथं कवयित्रीने आपल्या कवितेमधून केलेले आहे. तर चला मग आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. म्हणजे इथं कवयित्री सांगत आहे की लेक ही घरामध्ये चिमणी जशी चिवचिव करते तशी सारखी सर्व घरामध्ये ती हसते, बागडते आणि पूर्ण घर चिमणीसारखं चिवचिव करून ती टाकते. पण जेव्हा त्या चिमणीला थोडं रागावले तर मग ती काय करते? लगेच रुसून बसते. म्हणजेच लेकीला इथं लेखिकेने चिमणीचे उदाहरण दिलेले आहे. जसं चिमणी आपल्या पहा खिडकीमध्ये चिवचिव करत दिवसभर बसलेली असते की नाही, तसंच ही लेक आपल्या घरामध्ये सगळ्या घरामध्ये हसते, बागडते आणि चिमणीसारखे चिवचिव करत असते. जिथे आई जाईल तिच्या मागे ती वावरत असते आणि सतत आईला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असते. म्हणजेच इथं लेखिकेने आपल्या त्या लहानशा मुलीला लेक असे म्हटलेले आहे. लेकीसारखे ती चिवचिव करत सर्व घरामध्ये फिरते आणि त्याच लेकीला, त्याच चिमणीला जर थोडंसं रागवलं तर मग ती एका कोपऱ्यामध्ये जाऊन रुसून बसते आणि मग पुन्हा खूप विनंती केल्यावर ती तिचा राग निवळतो आणि मग ती आईशी बोलते. पण ती थोडंसं पण रागवलं तर लगेच काय करते? रुसून बसते. असं इथं लेखिका आपल्या लेकीबद्दल सांगत आहे की अशी चिमणी माझी बोलकी साऱ्या घरात हसते, पण थोडे रागवले तर मग काय करते? ती रुसून बसते. पुढे लेखिका म्हणत आहे की सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. म्हणजे इथं कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी आपल्या लेकीला काय म्हणत आहेत त्या की मुलीचे घरात असणे किती आनंददायी असते. घरातील लेकीच्या असण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतायत की माझ्यावर सारे जग नाराज झाले तरी चालेल, पण मी त्याची काळजी करणार नाही. मात्र माझी ही मुलगी चिमुकली जी पाकळीसारखी लहान आणि कोमल आहे ती कधीही रुसू नये. सारे जग रुसले तरी मला त्याची पर्वा नाही आहे, मला त्याची काळजी नाही. पण माझी ही चिमुकली, माझी ही चिमणी कधी रुसली, कधी रागवली तर मला ते चालणार नाही. असं इथं कवयित्री अस्मिता जोगदंड हे
सांगत आहेत की मला माझ्या लेकीची खूप काळजी आहे. माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. साऱ्या जगाची पर्वा मला नाही आहे. पण माझी ही नाजूकशी पाकळी माझ्यावर कधीच रुसू नये. ती रुसली तर मला हे सारं जग नकोसे वाटेल. असं इथं कवयित्री आपल्या लेकीला सांगत आहे. पुढे कवयित्री सांगत आहे की फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा. काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. म्हणजे तर कवयित्री सांगत आहे की माझ्या लेकीला फक्त निसर्गाची भाषा कळते. ज्याप्रमाणे काळ्या अंधाऱ्या रात्रीला सकाळची आशा लागलेली असते, त्याप्रमाणेच लेक जीवनात प्रकाशमय करते. म्हणजे कवयित्री इथं सांगत आहे की माझी जी लेक आहे तिला सर्व सुखदुःखाची कल्पना असते. आपली आईच्या मनामधील ज्या भावना आहेत त्या फक्त ह्या लेकीलाच कळते. सर्व निसर्गाची भाषा तिला कळते की आई कधी रागवते, कधी हसते, हे सर्व लेकीला कळते. म्हणजे इथं तिने उदाहरण दिलेलं आहे की सर्व निसर्गाची भाषा फक्त माझ्या लेकीला कळते. आणि जसं काळ्या रात्रीला सकाळची आशा लागते. म्हणजे रात्र झाली की सर्वत्र अंधार असतो आणि त्या अंधाराला सकाळी कधी उजेड होतो त्या उजेडाची सगळ्यांना काय असते, आशा असते. काळ्या रात्रीला जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्या रात्रीला कधी एकदा सूर्य उगवतो या उगवत्या सूर्याची काय असते, आशा लागलेली असते. तशीच कवयित्री आपल्या लेकीला सांगत आहे की काळ्या रात्रीला जशी सकाळची आशा लागलेली असते की कधी एकदा उजळते आणि त्या उजेडामध्ये सर्व जग मी पाहते आणि ही काळी रात्र कधी एकदा संपते. तसंच या सर्व आपल्या लेकीला सर्व निसर्गाची भाषा कळते. असं इथं कवयित्री सांगत आहे. म्हणजे कवयित्रीने आपल्या लेकीबद्दल किती छान भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत की कवयित्रीमधील जी लेक आहे तिला सर्व निसर्गाची भाषा कळते. घरामध्ये तिचं असणं, तिचं हसणं यावरती सर्व घर कसं फुलून गेलेलं असतं. म्हणजेच मुलीच्या निरागसपणाचे, तिच्या असण्याचे सर्व व्यक्तिमत्व इथं कवयित्रीने सांगितलेले आहे. कवयित्री आपल्या लेकीला एक लाल रत्नाचा खडा म्हणते. त्यानंतर लेक म्हणजे जवळपास आपल्या हातावरती जे हिरवं गोंधन असतं त्याप्रमाणेच आहे की जे कधीही मिटू शकत नाही. आणि ज्याप्रमाणे झाडाला फुटलेली पालवी असते त्या नाजूक पालवीप्रमाणे माझी ही नाजूक मुलगी आहे, असं इथं कवयित्री आपल्या मुलीला म्हणत आहे. तसंच साऱ्या घरासाठी ती झिजणारी असते, सर्व घराला ती सुगंध देणारी असते. ती एक चंदना स्वरूपी हसत असणारे एक सदस्य असते. मनामध्ये सतत ती आनंद घेऊनच नांदते. तिचे अस्तित्व सगळी चिंता दूर करून टाकते, असं कवयित्री इथे सांगत आहे. आणि लेक घरात असली की रोज समई ती लावते. जसं समई लावतो आपण घरामध्ये तसंच लेक पूर्ण घराला प्रकाशमय करून टाकते. जर घरामध्ये लेक नसेल तर मात्र तिची ओढ ही लेखिकेला, कवयित्रीला लागते आणि वेळ जागीच थांबते आणि तिचं मनही काय होते, उदास होते. कवयित्री तर सांगत आहे की तिची जी लहानशी मुलगी आहे, जी लेक आहे, ती चिमणीसारखे चिवचिव करणारी आहे, बोलणारी आहे, सगळ्या घराला हसवणारी आहे. पण जर त्याच हसवणाऱ्या लेकीला थोडं रागवलं तर मग ती काय करते, रुसून बसते. तेव्हा कवयित्री इथं सांगत आहे की सर्व जग नाराज झालं तरी मला त्याची पर्वा नाही, पण माझी लेक कधीच माझ्यावरती रागवू नये, ती कधीच नाराज झाली नाही पाहिजे. आणि कवयित्री तर सांगत आहे की माझ्या लेकीला सर्व निसर्गाची भाषा समजते. जसं काळ्या रात्रीला एक सकाळची आशा लागलेली असते की नाही,
त्याप्रमाणे माझी लेक इथे सर्व निसर्गाची भाषा शिकून आलेली आहे. असं अस्मिता जुनकर या कवयित्रीने तर या कवितेमध्ये खूप छान पद्धतीने लेकीची भावना आईची भावना इथं व्यक्त केलेली आहे. मुलांनो, आपली कविता इथं पूर्ण होत आहे. तर कवितेचे वाचन करा, गायन करा आणि दिलेली प्रश्नोत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा. आता आपण या कवितेमध्ये आलेल्या स्वाध्यायाचा थोडक्यात अभ्यास करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये क्रमांक 1 आहे, लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था, कवयित्रीच्या उरास लेकीची आस लागते आणि वेळ जागीच थांबल्याचा भास होतो. असं या प्रश्नाचे उत्तर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पाठवलेली आहेत. त्यामध्ये क्रमांक 2 आहे, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लेक चिमणीप्रमाणे घरात सतत चिवचिवत राहते, म्हणजेच बोलत राहते, हसत राहते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी असे म्हटलेले आहे. तर क्रमांक 3 आहे, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कवितेतील लेख थोडे रागावले तर रुसून बसते. असं या प्रश्नाचे उत्तर आहे. तर प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. यामध्ये क्रमांक 1, कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तांबडं कुंदन, हिरवं गोंधन, झाडाची पालवी, बोलकी चिमणी, पाकळी, हाडाचं चंदन. असं या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामध्ये क्रमांक 2 आहे, लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, मनाची काळजी मिटते, घरात रोज समयी पेटते, साऱ्या घरात हसते आणि तिला निसर्गाची भाषा कळते. असं या प्रश्नाचे उत्तर आहे. मुलांनो, प्रश्न तिसरा आहे, कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा, म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहा. असा हा प्रश्न तयार होतो. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, कुंदन, चंदन, मनाची घराची, मिटते, पेटते, उरास, उदास, हसते, भासते आणि भाषा, आशा. असं या प्रश्नाचे उत्तर तयार होते. मुलांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पाठवत आहे. कवितेचे वाचन करा आणि जर काही शंका आल्या तर ते तुम्ही मला विचारा. धन्यवाद.